नमस्कार मित्रांनो, मी ऋषू लाईफस्टाईलमध्ये तुमचे स्वागत आहे. टिप नंबर 1. कटलेट करताना त्यात ब्रेडचा चुरा मिश्रणात घाला. मग डीप फ्राय करावे, कुरकुरीत लागते. टिप नंबर 2. एखादा पदार्थ खूप तिखट असेल तर लिंबूचा रस टाका. कोणतीही भाजी तिखट लागणार नाही. टिप नंबर 3. कोणताही तांदूळ शिजवण्यापूर्वी धुवून घ्यावा, तसेच 20-25 मिनिटे भिजत घालावा. टिप नंबर 4. मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटताना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे, म्हणजे ठेचा हिरवागार राहतो. टिप नंबर 5. कडधान्यांना मोड येण्यासाठी आपण ते फडक्यात बांधतो. त्यापेक्षा कडधान्य एका भांड्यात घालून कुकरमध्ये रात्रभर झाकून लावून ठेवावे, चांगले मोड येतात. टिप नंबर 6. पावभाजीला छान लाल रंग येण्यासाठी त्यात एक बीट किसून घालावे. टिप नंबर 7. कडधान्य जर भिजवायचे विसरला तर शिजवताना थोडा सोडा घालावा. टिप नंबर 8. आंबट दही आवडत नाही, त्यामुळे ते वाया घालवण्याऐवजी तुम्ही ढोकळा बनवण्यासाठी वापरू शकता. ढोकळा छान आणि मस्त होतात. टिप नंबर 9. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवावा. टिप नंबर 10. शेंगदाणे भाजून बारीक करून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते. टिप नंबर 11. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान होईल. टिप नंबर 12. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याची पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. टिप नंबर 13. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा, कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. टिप नंबर 14. पुऱ्या बनवण्यासाठी पुरीसाठी कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम केलेले तेल घाला. टिप नंबर 15. कांदा कापण्याआधी 2 भाग कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग.